लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्या वितरणाबद्दल एक मोठी बातमी समोर आली, एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आणखी किती दिवस हे वितरण चालणार आहे? 13वा हप्ता ज्या ताईंना अजून भेटलेला नाहीये तो हप्ता किती दिवस या ठिकाणी चालणार आहे, त्याचं वितरण किती दिवस चालणार आहे आणि 14वा हप्ता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। एक मोठी बातमी समोर आली, बऱ्याच आणखी लाडक्या ताईंना 13वा हप्ता भेटले नाहीये, 12वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे। तर लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे। कारण की 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला सगळ्याला हवाय का? कोणत्या ताईला असं वाटतंय की सर आम्हाला तो 13वा हप्ता भेटलाय, 14वा हप्ता मला लवकरात लवकर अकाउंटला टाकावा, तर सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत आलेले आहेत पटपट सर्वांनी सांगायचंय। कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे। चला वेळ न वाया घालता डायरेक्ट बातमीकडे येणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येणार आहेत आणि कोणते प्रश्न विचारणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा चारचाकी बद्दल पण आता सवाल येत आहेत किंवा उत्पन्नाबद्दल पण सवाल येत आहेत, प्रश्न येत आहेत किंवा या ठिकाणी तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत याच्या सगळ्या चौकशी आता सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविका काय काय तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत त्याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके ताईंनो। चला तर व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला सांगणार आहे 13वा हप्ता याचं वितरण आधी किती दिवस चालणार आहे, वितरण किती दिवस चालणार आहे, हप्ता मिळाला नाही मग केव्हा या ठिकाणी येईल अशा स्वरूपात या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। त्याच्यानंतर किती महिलांना आणखी लाभ मिळालेला नाहीये, तर लाडक्या ताईंनो बघा आणखी किती महिला आहेत अशा ज्यांना लाभ मिळाला नाही ही पण बातमी समोर आलेली आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या युट्यूब चॅनलवर ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। आणि 14वा हप्ता लाडक्या ताईला सगळ्याला असं वाटतंय का आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, 13वा हप्ता सर आम्हाला भेटलाय, 14वा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे असं कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। त्याच्याबद्दल पण एक बातमी आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे, ती तुमच्या समोर आहे। बघा वितरण किती दिवस चालणार आहे। बघा लाडक्या ताईंनो सगळ्यात फास्ट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती दिली जात आहे। तर लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचं चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा 6 ऑगस्टला सुरुवात झाली होती, सगळ्यांना माहिती आहे सुरुवात जी झाली होती ती 6 ऑगस्टला सुरुवात झाली होती आणि मध्ये काल रविवार असल्यामुळे थोडंफार या ठिकाणी लाडक्या ताईला पैसे आले नसतील, तर काळजी करायची गरज नाहीये। आता बघा 12 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तुमचं वितरण होण्याची शक्यता आहे। आज आणि उद्या या ठिकाणी शेवटचा दिवस उद्या असू शकतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवायची। लाडक्या ताईंनो कोणत्या लाडक्या ताईला आज पैसे वाटप झालेले आहे, कुणाला ताईला आज हप्ता आलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं किंवा दुपारी संध्याकाळी जर तुम्हाला हप्ता आला तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय सर माझं नाव हे आहे, माझा जिल्हा हा आहे आणि मला आज इतक्या वाजता पैसे जमा झालेत, कारण तुमच्यामुळे इतर लाडक्या ताईंना फायदा होणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की तुम्हाला आज हप्ता वाटप झालेला आहे का किंवा ह्या 2-3 दिवसामध्ये कधी वाटप झाले कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। त्याच्यानंतर किती महिलांना आणखी लाभ नाही भेटलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा वितरण या ठिकाणी म्हणजे जे लाभार्थी संख्या जी आहे लाडक्या बहिणीची लाभार्थींची संख्या आहे 2,52,00,000 एवढ्या लाभार्थींची संख्या होती, म्हणजे ह्या पात्रता आहेत पात्रता आहेत। तर असे जर फॉर्म जर बघितलं तर 2,75,00,000 फॉर्म आले होते, त्याच्यापैकी लाभार्थ्यांना ऍक्च्युअल लाभार्थ्यांना पैसे किती भेटले होते ते 2,52,00,000 पैसे भेटलेले आहेत। तर या वेळेस बघा 2,52,00,000 पैकी 40 लाख महिलांना आणखी पैसे मिळालेले नाहीत। बघा 26 लाख ताईला मागच्या वेळेस पैसे भेटले नव्हते आणि यावेळेस 40 लाख आकडा वाढायला लागलाय। तुमच्या समोर आकडा दिसतोय बघा लाडक्या ताईंनो, पहिला फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 लाख ताई या ठिकाणी कमी झाल्या होत्या, नंतर जून महिन्यामध्ये या ठिकाणी 26 लाख ताईला पैसे भेटले नाही। आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 40 लाख ताईंना, परत सांगतोय बातमी आली आहे तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो, थांबा बऱ्याच ताईंना विश्वास बसत नसेल तर पुराव्यासहित दाखवतो। बघा
या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी पुरावा दाखवत आहे, न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या अर्जांची अंगणवाडी सेविका करणार घरोघरी जाऊन पडताळणी, विचारणार हे प्रश्न। बघा डायरेक्ट तुम्हाला बातमी या ठिकाणी दाखवत आहे पुराव्यासहित। आपण बघा कोणत्याच गोष्टी स्वतःच्या मनाच्या किंवा अंदाजे सांगत नाहीत, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, न्यूजपेपरला येतात, रिपोर्टरकडे येतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे। बघा लाडक्या ताई आता तुमच्या सगळ्यांच्या घरी या ठिकाणी येणार आहेत, अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन काय काय प्रश्न विचारणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी मी दाखवणार आहे। ही न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। चला आता ह्या बातमीमध्ये काय आहे बघू शकतात। या ठिकाणी 42 लाख, बघा 40 42, आता बघा 42 लाख महिलांना मिळाला नाही हप्ता। तुमच्या समोर या ठिकाणी बातमी या ठिकाणी दिसत आहे। बघा 42 लाख, मी तरी 40 म्हणलो तर 42 लाख ताईंना या ठिकाणी हप्ता भेटलेला नाही। आणखी लाडक्या ताई बाकी आहेत। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला 13वा हप्ता भेटला नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बरोबर आणखी 42 लाख ताई आहेत। 42 लाख ताई म्हणजे खूप मोठा आकडा आहे, जवळजवळ 50 लाख पकडू शकतो आपण। म्हणजे 50 लाख कसे मागं पण 5 लाख एकदा काढलेले आहेत, सगळ्याला माहितीये। पुन्हा नंतर हळूहळू सरकारी ताईला काढलं होतं, नंतर काही पुरुषांना बाहेर काढलं होतं। असं जर पकडत गेलं तर आपण तर एक 50 लाखापर्यंत आकडा गेलेला आहे लाडके ताईंनो। तर 50 लाख ताईंना या ठिकाणी या सरकारकडून योजनेचा लाभ बंद झालेला आहे। आणि ह्या 40 लाख ताई आता 42 लाख ताई म्हणत असतील की सर आम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही, तर या ठिकाणी लाडक्या ताईंनो आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला वाट बघायची। आणि आज आणि उद्या जर पैसे तुम्हाला नाही आले तर या ठिकाणी तुमचा हप्ता या ठिकाणी बंद झालाय। बंद म्हणण्यापेक्षा काही काळासाठी, काही दिवसासाठी तुमचा हप्ता थांबवलेला आहे आणि तुमची चेकिंग चालू केलेली आहे। एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय लाडक्या ताईंनो, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार, तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुमच्या घरी जर बघा प्रश्न पण डायरेक्ट दाखवतो, अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी। आता नेमके काय प्रश्न विचारणार तुमच्या समोर या ठिकाणी डायरेक्ट दाखवतोय। बघा न्यूजपेपरची बातमी लाडक्या ताईंनो, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती मी तुम्हाला देत आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरून येऊन काय काय प्रश्न विचारणार आहेत सगळ्यात अगोदर तुमच्या या दादाने तुम्हाला माहिती देत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ तू कोणीच थांबवायचा नाही, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या ताईंनो। बघा सगळ्यात पहिलं काय विचारणार अंगणवाडी सेविका प्रश्न या ठिकाणी बघा, घरोघरी जाऊन पडताळणी करणारे अंगणवाडी सेविका महिलांना तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न विचारणार आहे त्या म्हणजे 4 चाकी तुमच्या घरामध्ये आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही आयकर भरता का, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरता का, हा दुसरा प्रश्न। नंतर घरातील किती कोणत्याही व्यक्ती आयकर भरते का, म्हणजे तुमच्या घरात तुम्ही सोडून अजून कोणी आयकर भरते का, इन्कम टॅक्स भरते का, हा तिसरा प्रश्न। चौथा प्रश्न, तुमच्या घरातील किती महिलांनी लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेतलेला आहे, हा बघा। याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताई वजा होत आहेत, कमी होत आहेत। तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, तुमच्या रेशन कार्डवर किती लाडक्या बहिणी आहेत, हा महत्वाचा चौथा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे तुम्हाला। पाचवा प्रश्न बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, हा म्हणजे चौथा प्रश्न झाला। पाचवा प्रश्न आहे तुमचं वर्षाचं पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न किती आहे, हे पाचवा प्रश्न। नंतर 6वा प्रश्न, महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे का, वय किती आहे, असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत। 6वा प्रश्न आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, तुमचं या ठिकाणी वयाचा काही पुरावा आहे का, तुम्ही राहता त्या रहिवाशाचा काही पुरावा आहे का, असे हे 7 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लाडक्या ताईंनो विचारले जाणार आहेत। या 7 प्रश्नावर तुमची लाडकी बहीण आता ठरणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी हे येणार आहेत लाडक्या बहिणींनो। आता सरसकट सगळ्यांची चेकिंग होणार आहे लाडक्या ताईंनो, कारण की बघा बऱ्याच ताई म्हणत असतील की सर 26 लाख ताईंची आता चौकशी ती प्रायमरी लेवलला होईल आणि हळूहळू 4 चाकीमुळे आणि इन्कम टॅक्समुळे तुमच्या सगळ्यांची तपासणी होणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे घरी कोणी तुमच्या अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आलत्या का नाही एवढंच फक्त मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि जर आल्या असतील त्यांनी काय प्रश्न तुम्हाला विचारले पटकिनी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं लाडक्या ताईंनो। सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर तर मी देणार आहेत पण तुमचे सगळ्या कमेंट्स मी वाचणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट्स टाका, हात जोडून सांगायला विनंती आहे। कारण की लाडक्या ताईंनो आता सगळ्यांना बघा हळूहळू लाडक्या ताई कमी होत आहेत, 40-42 लाख ताई या ठिकाणी अजून पैसे भेटले नाही, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। कदाचित तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही, त्याच्यामुळे आताच काळजी घ्या, तुम्हाला मी मदत करत आहे, सर्वांनी सपोर्ट करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।